असतं, या प्रकारचे कागदपत्रे देऊ शकता. म्हणजे यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते द्या. त्यानंतर ओळखीचे बाबतचे पुरावे जसे की तुम्हाला वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, आधार कार्ड, बँक पोस्ट पासबुक, पॅन कार्ड, जॉब कार्ड इत्यादी गोष्टी तुम्ही ओळखीचे पुरावे म्हणून देऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. कौटुंबिक पुराव्यामध्ये परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र इत्यादी. जसं आपण कास्ट सर्टिफिकेट देतो घरातल्या इतर लोकांची कास्ट, तसं जन्माचा दाखला काढायचा असेल तर इतर लोकांचा जन्माचा दाखला सुद्धा तुम्हाला त्यासोबत जोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही ही कागदपत्र दिल्यानंतर ते जे तहसीलदार आहेत, ते तहसीलदार जिथून तुम्ही कागदपत्रे मिळवले आहेत त्या कागदपत्राची सत्यता पडताळण्यासाठी, त्याची ते बनावट किंवा अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन सत्यतेबाबत पडताळणी होण्यासाठी ते संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतची पडताळणीचे लेखी अभिप्राय 15 दिवसाच्या आत मागव